तुळा राशी. नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात पहिलं 4 जुलैला शुक्र हा ग्रह कर्क राशीतनं सिंह राशीमध्ये जातोय. 7 जुलै या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये वक्री होऊन येत आहे. त्याचबरोबर 16 जुलै या दिवशी सूर्य ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान तुला राशी. स्वामी शुक्र हा ग्रह 4 जुलैला कर्क राशीतनं सिंह राशीमध्ये येतोय, म्हणजेच तो लाभस्थानामध्ये येत आहे. मग या लग्नेशाचा 6व्या घरामध्ये विराजमान असलेल्या शनी या ग्रहाबरोबर षडाष्टक योग होतोय. याचबरोबर मंगळ शुक्राचा केंद्र योग होतोय. याचबरोबर बुधाबरोबर या लग्नेशाचा त्रिरेकादश म्हणजेच लाभयोग होतोय. त्याचबरोबर सूर्याबरोबर गुरुबरोबर शुक्र या ग्रहाचा व्ययस्थानाबरोबर होणारा अत्यंत अशुभ असा योग होतोय. एकंदरीत अशुभ योगांच्या तुलनेमध्ये शुभ योगांची जी मांदियाळी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. लग्नेश लाभात येणं म्हणजे तुळा राशीच्या जातकांसाठी लाभाचे मार्ग मोकळे होत आहेत. शनी महाराजांच्या षडाष्टक योगामुळे थोड्या बहुत प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतील, परंतु त्या अडचणींना दूर करून तुम्ही पुढे जाल आणि जीवनामध्ये प्रगती कराल. जीवनामध्ये काम करत असताना संकट येतील, परंतु मेहनतीनंतर लाभाचे योग हे या निमित्ताने दिसत आहेत. द्वितीय स्थान स्वामी मंगळ ग्रह हा पत्रिकेमध्ये अष्टमात आहे. त्यामुळे तुळा राशीच्या जातकांना अचानक असे धनप्राप्तीचे योग या द्वितीय स्थानातील ग्रहस्थितीमुळे प्राप्त होऊ शकतात. वडिलोपार्जित किंवा कुठली काही कोर्ट केस चालू असेल, याचबरोबर कोणाशी काही देण्या घेण्याचे व्यवहार असतील, ते व्यवहार सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये जुलै महिन्यात परिपूर्ण होताना दिसत आहेत. तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये पडलेला आहे आणि इथे कर्क राशीमध्ये गुरु महाराज असल्या कारणानं ते उच्चतम अवस्थेमध्ये म्हणजेच गुरु महाराजांच्या हंस नावाच्या राजयोगामध्ये विराजमान झालेले आहेत. तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं या योगाला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. कामामध्ये अचानक एवढं मोठं स्वरूप प्राप्त होणार आहे की अगदी आपण कल्पवृक्षाखाली बसल्यासारखे आपल्याला जाणवेल. ग्रहांची स्थिती एवढी अनुकूल झालेली आहे की जे म्हणून कार्य तुम्ही हातात घ्याल उद्योगधंद्यांच्या दृष्टीनं ते कार्य तुम्ही पूर्ण करू शकाल. गुरु महाराजांची सूर्य महाराजांची होत असलेली युती ही वडिलोपार्जित व्यवसायामध्ये एक मोठा लाभ, स्पर्धा परीक्षेमध्ये यश, सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या लोकांकडनं आर्थिक धनप्राप्तीचे लाभ किंवा सरकारकडे अडकलेला पैसा हा आपल्याला मिळण्याचे योग तुळा राशीच्या जातकांना दाखवत आहेत. बहीण भावंडांमध्ये एक प्रेमाचं वातावरण किंवा जे दूर गेले होते ते जवळ येण्याचा योग तोही याच महिन्यामध्ये निर्माण होतो आहे.
चतुर्थ स्थान, या चतुर्थ स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा अष्टमात आहे आणि त्यानं लग्नेशाबरोबर षडाष्टक योग केलेला आहे. आईच्या प्रकृतीला हाडांचे दुखणे, वाताचे त्रास, जुने जीर्ण दुखणे, डोकं वर काढणे, त्याच्यामुळे अडचणी येऊ शकतात. याचबरोबर आर्थिक काही प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तसे विचार मनात जरी आले तरी थोडंसं थांबा, असं ज्योतिषशास्त्रांची ग्रहस्थिती तुम्हाला दर्शवत आहे. कारणही तसंच आहे की चतुर्थे षष्ठामध्ये आणि लग्नेशाबरोबर षडाष्टक योग म्हणजेच केलेल्या व्यवहारामध्ये फसवणूक होणे. गाडी वाहन घेत असताना शक्यतो जुनं वाहन घेणं टाळावं, नवीन वाहन घेण्याला प्राधान्य द्यावं. आईच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं तर पुढे तिचं आरोग्य चांगलं राहील. पंचम स्थानाचा स्वामी शनीच आहे, परंतु संततीच्या दृष्टीनं विचार केला तर शुक्र, चंद्र, सूर्य या ग्रहांचे योग होणं हे चांगले असतं. म्हणून चांगली संतान प्राप्त होणे, ज्या जातकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहांचे योग तयार होत आहेत. शिक्षणाच्या दृष्टीनं परदेशामध्ये शिकायला जाण्याची संधी राहिलेला अर्धवट शिक्षण पूर्ण होण्याचा योग दाखवत आहे. याचबरोबर इष्टदेवतेची कृपा आणि देवाची साधना करण्यासाठी वेळ मिळणं हाही योग आलेला आहे. षष्ठ स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा दशमामध्ये सूर्याच्या बरोबर युतीमध्ये आणि कर्क राशीत हंस नावाच्या राजयोगात हा नोकरीमध्ये बढतीचे योग दर्शवतो. नोकरीमध्ये आपल्याला छोट्या पदावरनं मोठं पद प्राप्त होण्याचा योग दाखवत आहे. याचबरोबर वेतन वाढ होणे, पगारात वाढ होणे, मोठी जबाबदारी मिळणे आणि ज्या जातकांनी पूर्वी काही परीक्षा दिलेल्या असेल खात्याअंतर्गत त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होताना दिसत आहे. मातृ घराण्यातील लोकांचा सपोर्ट हा मोठ्या प्रमाणात असणार आहे. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आहे, परंतु शुक्राबरोबर केंद्रयोग केलेला असल्या कारणानं चांगल्या प्रकारचा जातक आपल्या आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून आपल्याला प्राप्त होणं असे योग दाखवत आहे. बऱ्याच जातकांचे तुळा राशीचे ज्यांचे विवाह रखडलेले आहेत त्यांचे विवाहाचे योग या जुलै महिन्यामध्ये दाखवत आहे. त्याचबरोबर पूर्वीचे काही अडकलेले कामं आहेत आर्थिकतेच्या संदर्भामध्ये ते सुद्धा मोकळे होताना दिसत आहे. भाग्यस्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पुढे जाऊन मागे येतोय, म्हणजेच वक्री होतो आहे. भाग्यात म्हणजे गुरुची प्राप्ती. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम, जसं आपण म्हणतो या पद्धतीनं तुळा राशीच्या जातकांसाठी त्यांचं गुरुछत्र त्यांचं तारणहार ठरेल आणि भाग्याची मोठी साथ त्यांना लाभणार आहे. दशमस्थानाला केंद्रस्थान म्हणतात आणि ते गुरु महाराजांचा झालेला हंस नावाचा राजयोग, सूर्य महाराज विराजमान या स्थानाला उपचय स्थान सुद्धा संबोधतात. म्हणजेच काय तर मोठं राजकीय पद निश्चित आहे. मोठ्या आमदार खासदार पदावरती विराजमान होण्याचा योग, विधान परिषदेवरती निवडून येण्याचा योग किंवा पक्षाचं मोठं जबाबदारीचं पद आपल्याला मिळण्याचा योग आहे. त्याचबरोबर एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद असेल, उपमुख्याध्यापक असेल तर मुख्याध्यापक होण्याचा योग, कंपनीमध्ये साधे एम्प्लॉय असाल तर मॅनेजरची पद पोस्टिंग मिळण्याचा योग किंवा जो आपण व्यवसाय करतो यामध्ये मोठं स्वरूप प्राप्त होण्याचा योग या ग्रहांच्या स्थितीने आणलेला आहे. फक्त शुक्र महाराजांबरोबर होत असलेला व्ययस्थानातला हा योग म्हणजेच लाभाच्या व्ययाबरोबर होत असलेला योग येतो. म्हणून इथे सांगेल मोठं पद मिळालं, जबाबदारी मिळाल्यावर हुरळून जाऊ नका, पाय जमिनीवर ठेवा, म्हणजे आपण सगळ्यांना जिंकलं म्हणून समजायचं आहे. 11वं स्थान लाभस्थान स्वामी सूर्य कर्क राशीमध्ये 16 तारखेला येत आहे आणि पहिले 16 दिवस ते मिथुन राशीत म्हणजेच भाग्यस्थानात. दोन्ही ठिकाणी सूर्य महाराज हे अत्यंत चांगलंच फळ देणार आहे, परंतु 16 तारखेनंतर अगदी तुमचं व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त होण्याचा योग
आणि स्वतःच्या जीवावरती मोठा होण्याचा योग आलेला आहे. व्ययस्थानात कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह हा 7 जुलैला कर्केतनं मिथुन राशीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला काम जास्त करावं लागणार आहे, परंतु त्याची फलप्राप्ती सुद्धा होणार आहे. या विश्वासानं कार्य करत राहावं लागणार आहे. तुळा राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2 आहे. शुभ रंग गुलाबी आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 11 तारीख, 12 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, या मंत्राचं आपण पठन करा. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.